अहो आज बाबा येत आहेत माहेरची दिवाळी घेऊन. वाह, म्हणजे आता पुन्हा एकदा तुझ्या बाबांसोबत गप्पांची मैफिल रंगणार. आई असती तर ती पण आली असती त्यांच्यासोबत. आली असती आणि ते येताना माझ्यासाठी बेसनचा लाडू पण घेऊन आले असते. आपण आजच बाबांना आपली गुड न्यूज देऊया. चालेल. मी त्याला सरळ सांगितलं, मी तुला अजिबात जागा विकणार नाही. अहो गावात आता स्वतःच्या जागा शिल्लक राहिल्यात कुठे जावे बापू. बरोबर आहे, आणि तुमचे निर्णय कधीच चुकत नाहीत. नाहीतर जावे म्हणून तुम्ही मला स्वीकारलंच नसतं. बाबा तुम्हाला काहीतरी सांगायचंय. या दिवाळीत तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे. बाबा तुम्ही आजोबा होणार आहे. काय? अरे ए तुम्हाला दोघांना खूप खूप आशीर्वाद. बाबा काय तुम्हाला काय झालं? बाबा काय झालं? बाबा तुम्ही ओके आहात ना? खूप खुश आहे मी आज, पण हा आनंद बघायला हिची आईच नाही. तवे बापू ही आमची एकुलती एक मुलगी, हिच्यासाठी खूप स्वप्न बघितली आम्ही. ही बाळणपणाला माहेरी येणार, हिला सगळे मी हाताशी देणार, हिला खूप जपणार. आपल्या घरातला सगळ्यात मोठा आनंद, पण तो बघायला हिची आईच नाही. बाबा जावे बापू, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही बिंदास हिला माहेरी पाठवा, हिचं सगळं करायला मी समर्थ आहे. बाबा अहो बाळणपणात केवढे कष्ट असतात. गोळ्या औषधांपासून रात्रीच्या जागरणापर्यंत तुम्हाला नाही शक्य होणार. आणि मी माहेरी आले ना की मला माझ्या बाळासोबत तुम्हाला सुद्धा खुश बघायचं. तुम्ही सतत माझी काळजी करत राहणार, स्वतःला त्रास करून घेणार, तसं नकोय मला. पण मला तुझ्यासाठी खूप काही करायचंय. ओठ भरणीपासून ते डोहाळजेवणापर्यंत सगळं मी करणार. तुझ्या आईच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार. खरंच आज आई हवी होती. खूप गोष्टी सोप्या झाल्या असत्या. का? आई नाहीये पण तिचा आशीर्वाद आहे ना आपल्यासोबत. आणि राहिला मुद्दा तुझा माहेरी जाण्याचा, तर तू कुठेही जाणार नाहीयेस. तुझं पूर्ण माहेर इथे येईल. बाबा तुम्ही इथे राहायला यायचं. आपण दोघं मिळून हिची काळजी घेऊयात. आईची भूमिका मी पार पाडेन. आईची जागा भले कोणी घेऊ शकत नाही, पण आई वडिलांसारखी काळजी घेणारा नवरा सोबत असेल तर त्या बायको इतकं सुखी कुणीच नाही. आपण ना ड्युटी वाटून घेऊयात. तुम्ही ऑफिसला गेलात ना की मी हिला सांभाळेन. आणि रात्री मी सांभाळणार आणि किचन मी बघणार सगळं. नको, तुम्ही खूप पसारा करून ठेवा. मी तो सगळा पसार आवरून ठेवतो. आणि लिंगाचं लाडू कसं करतात ते पटकन सर्च करतो.